फायनान्शियल फ्रीडम जाणवलं की मला ह्या गोष्टी कम्प्लीट होत आहेत, माझ्या जे काही इन्कम आहे त्याच्यामध्ये बेसिक गोल्स क्लिअर होत आहेत. सो हा अनुभव आलेला आहे तुम्हाला, किंवा माझे जे आता सेव्हिंग्स आहेत त्याच्यातून माझं रिटायरमेंट होत आहे, तर एक पीस ऑफ माइंड तुम्हाला मिळतो, किंवा तुम्ही जे आवडीचं काम आहे ते फोकस करू शकता, बऱ्याच वेळा केलं जात नाही. हा अनुभव कसा वाटला याच्याबद्दल काय सांगता? नाही, खूप छान आहे अनुभव. म्हणजे की आता आपण जसं ते साधारण 12-13 वर्ष आपण कनेक्ट आहोत आपण, तर आता जे काय मला काय अचीव्ह करायचंय, काय घ्यायचंय म्हणून समजा, तर मी एकदम इझिली घेतोय. म्हणजे जे थोडे गेल्या 2 वर्षापूर्वी इथं इन्व्हेस्टमेंट झाली, गाळा घेतला आम्ही, आणि त्याच्याबरोबरच पुण्यात एक इन्व्हेस्टमेंट झाली. ओके, फंटॅस्टिक. हा, जे काय मोठे गोल आहेत समजा, हे इन्व्हेस्टमेंटचे म्हणा, प्लॉटचे म्हणा, किंवा अदर कोणता एक्सपेन्सिव्ह काय खर्च असेल, तो एकदम एक पीस ऑफ माइंड मध्ये आपण खर्च करतो. म्हणजे असं कोणतं प्रेशर नाही, कोणतं बोधरेशन राहत नाही त्याच्यामध्ये. ते थोडं सेव्हिंग आधीचे झाल्यामुळे, इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे थोडं एक रिलॅक्स पण राहतो त्याच्यामध्ये. बरोबर. तुमच्या अगोदरच्या पण मला वाटतं, मला जॉईन व्हायच्या अगोदर किंवा NSL ला जॉईन व्हायच्या अगोदर अशा काही बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट होत्या, जसे की ट्रेडिशनल इन्शुरन्स पॉलिसीज होत्या. त्यामध्ये म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला फरक जाणवला, तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये चालू केलं. तर बऱ्याच लोक आजही अजून त्या ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट मध्ये करतात, आणि वन ऑफ द रिझन होतं ते आपण ते सांगितलं की हे काही इन्फ्लेशन जे आहे, महागाई तर पेक्षा जास्त पैसे मिळत असेल तर तुम्हाला इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे लॉंग टर्म गोलसाठी. तो काय अनुभव सांगतो तुमचा? ते आधीच्या ज्या ट्रेडिशनल मध्ये LIC ची पॉलिसी होती, त्या बऱ्याचशा पॉलिसी ज्या होत्या त्या जेवढ्या होत्या तेवढ्याच ठेवल्या. त्यानंतर दुसरीकडे कुठेही केलं नाही त्याच्यामध्ये. साधारण म्हणजे माझे मित्र जे सर्कल मध्ये पुढे असं बोललं गेलं की बाबा हा प्लॅन छान आहे, हा प्लॅन छान आहे, पण ते समोरचा व्यक्ती एक एजंट स्वरूपात तो आपल्याला अप्रोच होणार. त्यांचं त्यात म्हणजे आपला फायदा त्यात नव्हता, हे आपल्याला तुमच्यामुळे समजलं मला खरं, की त्यात माझे खरंच मला त्यात इन्व्हेस्टमेंट केली तर फायदा होईल का नाही होईल त्या पॉलिसीमध्ये किंवा अदर कुठे इन्व्हेस्टमेंट करताना. म्हणजे ह्या गोष्टी तुमच्यामुळे मला नक्कीच समजल्या. आणि तसं त्या ट्रेडिशनल मध्ये न जाता थोडंसं म्युच्युअल फंड मध्ये, इक्विटी मध्ये तुम्ही जे सजेस्ट केलं तसं आपण करत गेलो. तर थोडंसं अदर सोर्सेस मध्ये म्हटलं तर मग फक्त गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट असं.